नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर चातुर्मास विषयी आज आपण चविष्ट आणि सात्विक थाळी घेऊन आलेलो आहोत. कांदा लसूण न वापरता हे छान बनवलेली आहे रेसिपी. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. याआधी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार आहे. आणि चातुर्मासमध्ये बरेचसे लोक कांदा लसूण खात नाही, सात्विक आहार म्हणू शकता. तर आज आपण सात्विक आहार जेवण बनवूया, स्वादिष्ट आणि चविष्ट असं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण कुकर लावून घेऊया. तर अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली. तर आपण डाळ तडका बनवणार आहोत. तर हे दोन डाळी घेतलेल्या आहे मी. तुम्ही कुठली एक घेऊ शकता. छान स्वच्छ धुवून घेतल्या 2-3 पाण्याने हे डाळी. बघू शकता किती खराब पाणी निघते. आणि आता आपण ह्या डाळीमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया कुकरमध्येच. 1 चमचाभर तेल, थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालूया आणि हे कुकर आपण झाकण लावून गॅसवरती ठेवूया. सुरुवातीला आपल्याला 1 शिट्टी फुल गॅसवरती काढून घ्यायची, त्यानंतर कमी गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे डाळी छान शिजल्या जातात. चला तर आता आपण भाजीची तयारी करूया. तर हे माझ्याकडे थोडंसं पनीर होतं. आज आपण पनीर आणि आलूची भाजी बनवणार आहोत. छान चमचमीत अशी, कांदा लसूण न वापरता. तुम्हीसुद्धा नक्की करून बघाल या पद्धतीने, अतिशय चवीला छान. तर मी पनीरचे आधीच तुकडे करून घेतले. 3 छोटे छोटे बटाटे घेतले, त्याचे पण काप करून घेतलेले आहे. बटाटे मी आधी स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेले आहे. एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये हे बटाटे घातलेले आहे. छान बटाटे व्यवस्थित तळून घ्यायचे आणि तळताना थोडंसं मीठ आणि हळद घालणार आहे. तर आपण हे तेलामध्ये छान परतून घेऊया. मीठ घातल्यामुळं काय होते, बटाट्यामध्ये छान मीठ लागल्या जाते आणि त्यामुळं बटाटाची जी फोड दाताखाली येते तेव्हा चव छान लागते. त्यामुळं परततानीच मी हे मीठ आणि हळद घातलेलं. आता मस्त परतून घ्यायचे किंवा थोडंसं तळल्यासारखे होते ते. छान परतून घ्यायचे, झाकण ठेवायचं 1-2 मिनिट. हे बटाटे तळून घेतल्यामुळे हे मग भाजीमध्ये लवकर शिजल्या जातात. आता आपण राहिलेल्या तेलामध्ये पनीरसुद्धा तळून घेणार आहोत. तर हे पनीर पण आपण सगळं तळून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपण आता मसाले पण भाजून घेऊया. कांदा लसूण आपण वापरणार नाही आहोत. दुसरे जे मसाले आहेत ते तुम्हाला दाखवते मी. एक 4-5 काजू आणि एक अर्धी वाटी किंवा 2-3 चमचे शेंगादाणे घेतले, ते छान तळून घेतले. त्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे. 2 ते 3 अद्रकचे तुकडे पण घातलेले आहे आणि 2 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. तुम्ही साधं खोबरं किसूनसुद्धा घालू शकता, आपलं जे घरात असतं ते. आज आपण घरातलेच मसाले वापरणार आहोत आणि कांदा लसूण बिलकुल नाही वापरायचा आहे. आता मसाला छान थंड झाला, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला, थोडी कोथिंबीर घातली, वाटण तयार करून घेतलं. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादी मिरची घालू शकता. कढई गॅसवरती ठेवली, तेल घातलं, त्यामध्ये जिरे घातले. जिरे फुलल्यानंतर मी 2 लवंग, 2 मिरे घातलेले आहे, थोडे दालचिनीचा तुकडा. त्यानंतर मी बटर घातलेलं 1 चमचाभर, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. छान परतून घेतलं. त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. तर आता अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मी गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, 1 चमचा भाजलेली धण्याची पावडर, कसुरी मेथी, अजून थोडीशी कोथिंबीर घालूया वरतून. छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया. थोडंसं पाणी घातलं तरी चालते, कारण मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि सगळे मसाले मी घरी बनवलेलेच वापरलेले, कारण आज आपण हे सात्विक जेवण बनवणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं पाणी घातलं. आता थोड्या वेळ छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. अधूनमधून झाकण ठेवलं तरीसुद्धा चालते. बघू शकता मस्त तेल सुटलं. आता आपण हे भाज्या घालून घेऊया. जे आपण आलू आणि पनीर तळून घेतले ते घालूया. पाणी मी आधीच गरम करून ठेवलेलं आहे. थोड्या वेळ परतून झालं की मग आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया. आवश्यकतेनुसार मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे 5 ते 6 मिनिट मंद गॅसवरती मस्त ही भाजी शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण आपण पनीर आणि बटाटे थोडेसे 70-80%च हे शिजून घेतले ते बटाटे. त्यामुळं आता हे मंद गॅसवरती आपल्याला एक 6 ते 7 मिनिट मस्त भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. चला तर आता आपली भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण दुसरी तयारी करून घेऊया. भात मी आधीच शिजवून ठेवलेला होता, कारण आमच्या घरात काहींना पांढरा लागते, काहींना फोडणीचं लागते. तर आता आपण वरण पण झालेलं आहे. चला तर आता वरणाला आपण तडका देऊन घेऊया. वरण मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून थोडंसं एक अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे. कढई गरम करायला ठेवली, बटरही घातलं आणि थोडंसं तेल घातलं, मोहरी घातली, जिरे, मोहरी जिरे छान मस्त फुलल्या गेलेले आहे. कढीपत्ता घातला,
हिरव्या 2 मिरच्या घातल्या आणि लाल 2 मिरच्या घातल्या, हिंग घातला, थोडीशी हळद. आता आपण गॅस बंद करूया. छान तळल्या गेलेल्या आहे आणि जे आपण डाळी वगैरे शिजवून ठेवल्या ते त्यामध्ये आपण हा तडका देऊन घेऊया आणि पटकन झाकण ठेवायचं म्हणजे बाजूलाही उडत नाही आणि छान मस्त डाळीमध्ये हा तडक्याचा स्वाद उतरला जाते. आपण तुपाची फोडणी दिलेली आहे. तर थोडीशी उकळी येऊ द्यायची, कारण आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. थोडं चवीनुसार मीठ घातलं. छान 1-2 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आता हे छान मस्त उकळायला गेलं. आता हे बाजूला ठेवून आपण भात मी आधीच तयार करून ठेवला होता. कढई गरम करायला ठेवली. तूप घातलं. तुपामध्ये थोडेसे जिरे घातले. जिरे छान फुलले की थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे भात घातलेला आहे मोकळा सळसळीत मस्त आणि छान परतून घ्यायचं आहे. काहींना पांढरा लागते, काहींना फोडणीचा लागते. जिरे आवडत नाही काहींना आमच्या घरामध्ये. आता भात पण झालेला आहे, पण मस्त जिरा राईस बनवलेला आहे. तर गरम गरम चपाती पण तयार आहे. छान गरम गरम आपलं जेवण तयार झालेलं आहे. चला तर आता आपण ताट तयार करून घेऊया. आणि छान मस्त चमचमीत आणि झणझणीत हे पनीर आलूची भाजी आहे. तर तुम्ही अशी चमचमीत भाजी करण्यासाठी आलूचाच वापर करावा असं काही नाही. तुम्ही आवडीनुसार कुठल्याही पण भाज्या वापरू शकतो. दोडक्याची मसाला भाजी बनवू शकता किंवा मिक्स व्हेज बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. चला तर मस्त गरम गरम आपला डाळ तडका पण तयार आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण हे चातुर्मास स्पेशल कैरीचं गोड लोणचं घेतलेलं आहे. सोबत लिंबू, काकडी आणि कच्ची कैरी घेतलेली आहे कट करून. जिरा राईस पण छान तयार झालेला बघू शकता. कलर किती सुंदर आलेला आहे. तर याचप्रमाणे तुम्हीसुद्धा असा सात्विक जेवण बनवू शकता. हे चातुर्मास स्पेशल किंवा असंही तुम्ही नेहमी बनवलं तरी छान. म्हणजे बरेचसे लोक कांदा लसूण पाळतात. मागे मी एका शिबिरला गेले होते, तिथं आम्हाला असंच जेवण द्यायचे सात्विक आहार म्हणून, कांदा लसूण न वापरता. तर चला तर म्हटलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. तर रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. आणि अजून तुम्हाला जर कुठल्या वेगळ्या भाज्या बिना कांदा लसूणच्या जर बघायच्या असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा कुठली भाजी बनवायची ते. तर मी तुम्हाला नक्की प्रयत्न करीन बनवून दाखवायचा. तुम्हाला जर हे चातुर्मास स्पेशल थाळी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.